अर्धा पावसाळा संपत आला तरी देखील आष्टी तालुक्यातील पाऊस समाधानकारक न झाल्यानं शेतातील पिकं करपून गेली आहेत। सर्वात मोठा प्रश्न जनावरं कशी सांभाळायची हा असून भुकेल्या जनावरांच्या प्रश्नावर महिला शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी 1 लाख द्या, अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा महिला शेतकऱ्यांनी दिलाय। पाहूयात। जनावरांना चारा नसल्यानं महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू। आम्ही कसं जगायचं, महिला शेतकऱ्यांचा टाहो। हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्या, अन्यथा रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा। पावसाने ओढ दिल्यामुळे बीड जिल्ह्यात दुष्काळाचं संकट अधिक गडद झालंय। अनेक शेतकऱ्यांकडे केवळ 1-2 दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे। जनावरे आमच्याकडे पाहतात आणि आम्ही जनावरांकडे पाहतोय। त्यांच्याकडे पाहून डोळ्यात अश्रू येतात। आम्ही कोणाकडे काही मागू शकतो, पण मुकी जनावरे उपाशी राहतात। ते कोणाकडे काय मागणार? जनावरांची अवस्था पाहून आमच्या डोळ्यातील अश्रू आवरेनात। ती पाहून तरी सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी महिला शेतकरी विमल शेळके यांनी केली आहे। लाडके भाऊ 1500 रुपये देतात आणि किराणा भरायला 3000 ही पुरत नाहीत। आम्ही कसं बी खातो, पण आमचे जनावर काय खातीन बरं। 1.5 हजार रुपये भावाने दिले लाडक्या बहिणीला। त्याच्यावर आता साखर झाली 80 रुपये किलो, शेंगदाणा झाला 160 रुपये किलो, 250 रुपये तेल झालंय, गुळ झाला 110 रुपये किलो। कसा भागन त्याच्यावर? नाही ना भागणार। मग लाडक्या बहिणीला तुम्ही 1.5 हजार दिले, तर लाडक्या भावाला आम्ही 1.5 हजार देऊ, आम्हाला 3 हजाराचा किराणा भरून द्या। आमचं ह्याच्या पुढे काही बोल मान्य ही नाहीये, आम्हाला तेवढं पाहिजे। यावर्षी बीड जिल्ह्यात दमदार पाऊस नाही, त्यामुळे थोड्याफार झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात। मात्र आता कुठेतरी पावसाची गरज असताना पावसानं दांडी मारली आहे। तर बीड जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे। बीड जिल्ह्यातील विहीर आणि बोरवेल आटत चाललेत। पावसाळ्याचे 3 महिने संपलेत तरीही दमदार पाऊस नाही। सोयाबीन पिकांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। फुले पूर्णपणे गळून गेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचं पूर्णतः नुकसान झालं आहे। खरीपाची सर्व पिके उद्ध्वस्त झाली आहेत। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारनं दिलासा देण्याची गरज आहे। कर्जमाफीच्या यादीत ठराविकच शेतकऱ्यांची नावे, आता सरसकट आणि 100% कर्जमाफी करण्याची गरज आहे। सरकारनं दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करावं। जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात। शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफ करावी। बँकांनी कर्ज वसुली थांबवावी। जर सरकारनं यावर निर्णय नाही घेतला तर आम्ही सरकारच्या मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा थेट इशारा किसान सभेचे सरचिटणीस नारायण गोले यांनी दिलाय। हे बळस पुढे थेंब आले की लोकांना खाट टाकून बळस त्याला इकडे तिकडे पाणी देऊन वाढवायचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आज परिस्थिती अशी झाली की बोरचं पाणी बंद झाले, विहिरी बंद पडल्या आणि आज पूर्णतः दुष्काळाची परिस्थिती आज मराठवाड्यात निर्माण झाली। खाजगी बँकांना देखील शासनानं त्या ठिकाणी मागणीसाठी स्थगित करावं आणि या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करावं। अन्यथा आम्ही मराठवाड्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, इतर मुख्यमंत्री असतील आणि हे लोकप्रतिनिधी असतील, यांना त्या ठिकाणी फिरू देणार नाही। बीड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत बिकट होत असल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसात जर पाऊस पडला नाही तर जनावरांना चाऱ्याची टंचाई येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पाऊस नसल्यामुळे शेतातील चारा वाळून चाललाय, त्यामुळे शेतकरी हताश होताना पाहावयास मिळतोय। यावर सरकारनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। महिलांसाठी दिली जाणारी लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद करावी आणि आमच्या जनावरांसाठी चारा पुरवावा अशी मागणी आता महिला वर्गातून व्यक्त केली जात आहे। त्यामुळे सरकारनं या शेतकऱ्यांसाठी, जे शेतकऱ्यांची जनावरं आहेत त्यांच्यासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आता महिला वर्गातून केली जात आहे। रिदास्तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।